नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूयात. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आरोपींवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडेंनी डीवायएसपींची भेट घेतली. तपासाला गती देण्याची मागणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली. तर महादेव मुंडे हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडाच्या मुलांवरती निशाणा साधला होता. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मुलांनी डीवायएसपी अनिल चोरमलेंची भेट घेऊन महादेव मुंडे हत्ये प्रकरणात तपासाला गती मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. महादेव मुंडेंची 15 महिन्यांपूर्वी परळीत हत्या झाली. न्यूज 18 लोकमतनं महादेव मुंडेंच्या हत्येचा मुद्दा लावून धरल्यानं या प्रकरणाचा तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आला. 100% आम्ही रिझल्ट काढू, पण अजून परळीच्या PIनी ते फाईल पाठवली नाही. अजून त्यांचे कागदपत्र इथपर्यंत पोहोचले नाहीत केसबाबत. तर ते म्हणले वाचून पूर्ण तपास करून मी तुम्हाला सांगतो काय फॉलो करायचं काय नाही ते. आणि आश्वासन दिलं की 100% आम्ही आरोपी अटक करू. किती दिवसात त्यांचे कागदपत्र फाईलमध्ये येईल? आज येईल म्हणले. तर आज केलता म्हणले फोन. आज येईल म्हणले. फाईल वाचली की 4-5 दिवसात फॉलो घेतो म्हणले. अजून महादेव मुंडे हत्ये प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. महादेव मुंडेंची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, विष्णू फड, गोविंद भदाणे, भास्कर केंद्रे यांच्यासह 6 मोबाईल क्रमांकांवर अर्ध्या तासात 150 वेळा फोन केले. हत्या झाली तेव्हा हे फोन का केले गेले याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी धस यांनी केली. सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले. पण मग यांना 150 कॉल करण्याची आवश्यकता काय, हे मी SP-ना निवेदन दिलेलं आहे. आमदार सुरेश धस यांनी अगदी सुरुवातीपासून वाल्मिक कराड आणि त्याच्या आकाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तर दुसरीकडे 15 महिन्यांपासून महादेव मुंडे हत्ये प्रकरणात अजून आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये. आता तपास अधिकारी बदलल्यानंतर तरी प्रकरणात काही प्रगती होईल की नाही, ज्ञानेश्वरी मुंडेंना दिलेले आश्वासन पूर्ण होईल की नाही याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.